आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण केल्याबद्दल मुंबई तुरुंगात टाकले होते. तुरुंगात कैदेत असताना आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी संकल्प केला की ते शहराजवळ अयोध्येच्या धर्तीवर हनुमानगडी साकार करून तेथे संकटमोचन हनुमानजीची 111 फूट उंच मूर्ती स्थापित करतील आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करण्याची व्यवस्था करतील. भाविकांना बजरंगबलीच्या श्रद्धेत डुबकी मारायला लावेल. या प्रकारे आपल्या संकल्पाप्रमाणे राणा दाम्पत्यांनी ना भूतो ना भविष्य असे 20 कोटी रुपये खर्चाचे हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. हनुमान जयंतीनिमित्त हनुमानगडी येथे दिवसभर हनुमान चालीसा आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. भक्तांकरिता महाप्रसाद देखील वितरित केले जाणार आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अभंगाप्रमाणे आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या समाजकारणातच 100% विश्वास. आमदार रवी राणा यांनी सर्वप्रथम छत्री तलाव रस्त्यावर अमरावती शहरापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात हनुमानगडी स्थापन करण्यासाठी श्री हनुमान चालीसा ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टला त्यांनी 50 एकर जमीन दान केली, जेणेकरून हनुमानगडी त्यांच्या भव्य आणि दिव्य स्वरूपात साकार करण्याचे संकल्प पूर्ण होईल. 111 फूट उंच पुतळ्याचे बांधकाम गेल्या 2 वर्षापासून सतत सुरू आहे, जे आता अंतिम टप्प्यात आहे. एक प्रचंड उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे, जे 1 किलोमीटर अंतरावरून देखील पाहता येईल. आता पुतळ्याचे पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त लेप लावण्याचे कार्य उरलेले आहे. राजस्थानचे शिल्पकार ताराचंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दररोज 15 कामगार काम करत आहे. या पुतळ्याच्या जागेजवळील 30 एकरच्या संकुलात रामवाटिका तयार केली जात आहे. या ठिकाणी भगवान श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या घटकांवर आधारित स्थळ बांधले जात आहे, जेथे जसे की शब्बीरचे ठिकाण आणि बोराचे झाड, राम सेतू, 4 ते 5 मचाण, मनोरंजन साहित्य सुसज्ज केले जाणार आहे, ज्यामुळे हनुमानगडी हे श्रद्धा आणि भक्तीचे ठिकाण तसेच सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र ठरेल. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हनुमानगडीचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केले होते. आता आमदार रवी राणा यांनी माहिती दिली की केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 111 फूट उंची हनुमान पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. ते म्हणाले की 111 फूट उंचीच्या पुतळ्याजवळ एक मोठे सभागृह बांधले जात आहे. 5000 फूट उंचीची गॅलरी बांधली जात आहे, ज्यामध्ये भक्तांना श्री हनुमानजीच्या जीवनाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. श्री क्षेत्र शेगावच्या धर्तीवर 5000 भाविकांची क्षमता असलेले अन्नछत्र बांधले जात आहे. 500 भाविकांसाठी भक्त निवास देखील तयार केले जात आहे. दररोज सकाळी 5 आणि सायंकाळी 5 वाजता हनुमान चालीसा नियमित पठण केला जाईल. तसेच अखंड रामायण कार्यक्रम सुरू झाला आहे. शनिवारी 12 एप्रिल रोजी हनुमानगडी येथे हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.